श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। साहोनिया टोले उरवावे सार, मग अंगीकार खऱ्या मोले. भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर, संचिताची थार मोडोनिया. महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा, विटवावे नष्टा पंचभूता. तुका म्हणे मग कैचा संसार, जयाचा आदर तेची व्हावे. भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर, संचिताची थार मोडोनिया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवत प्राप्तीचं वर्म रहस्य अत्यंत अंतरंग गुप्त अशा प्रकारचं प्रगट करतायत. अतिशय महत्वाचा हा अभंग आहे. परमार्थ करणारे आणि भगवत प्राप्ती करता परमार्थ करणारे यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा हा अभंग आहे. महाराज या संत मंडळींनी हे परमार्थाचं रहस्य जर उकलून दाखवलं नसतं, प्रगट केलं नसतं, तर केवळ पुराण आणि वेदशास्त्रावरून परमार्थाच्या साधनाचं अंतरंग समजणं अत्यंत कठीण गेलं असतं. आपल्याकडून साधना किती होते किती होत नाही हा वेगळा भाग आहे, पण साधना करण्याची इच्छा असेल तर त्यातलं अंतरंग कळणं हे अत्यंत महत्वाचं. तुकोबारांचं अगदी स्पष्ट अशा प्रकारचं बोलणं असतं. परमार्थ तसा पाहिला तर अतिशय सोपा आहे आणि परमार्थ तसा पाहिला तर अतिशय काय कठीण आहे, अवघड आहे. सोपा कसा आहे? काही नाही, आहे ते मान्य करायचंय फक्त. परमार्थात मिळवायचं काहीच नाहीये. तसं संसारापेक्षा परमार्थ खूप सोपा आहे आणि परमार्थापेक्षा संसार खूप अवघड आहे. संसारामध्ये जेही आपल्याला मिळवायचं असतं ते नसलेलं मिळवायचं असतं. धन नसतं ते मिळवायचं असतं, प्रतिष्ठा नसते ती मिळवायची असते, मुलं बाळ नसतात ते मिळवायचे असतात. म्हणजे नसलेलं मिळवायचं असतं. आणि परमार्थामध्ये नुसतं आहे ते मान्य करायचे. मान्यता फक्त बदलायची, संपलं काम. आहे ते तोच आहे. काय कीजे बुद्धी तैसी नोहे, फक्त बुद्धी तशा प्रकारची करायची, काहीच करायचं नाही. परमार्थाचं साध्य प्राप्त होण्याकरता काहीच करावं लागत नाही, इतका सोपा आहे. फक्त मान्यता बदलावी लागते. वास्तव मान्यता आहे ती स्वीकारायची आणि अवास्तव स्वीकारलेली आहे ती सोडायची. काय आहे परमार्थाचं साध्य? भगवत प्राप्ती, संसाराची निवृत्ती. मुळात संसार हा आपल्या ठिकाणी असेल तर त्याची निवृत्ती करायची आहे आणि परमात्मा अप्राप्त असेल तर त्याची काय करायची? प्राप्ती करायची. वेदशास्त्राचा हा सिद्धांत आहे. साधू संतांनी हात उभारून जाहीर हे सांगितलेलं आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार नव्हता, नाही आणि असणंही शक्य नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार असणंही शक्य अशा प्रकारचं नाही. म्हणजे वास्तवात तो नाही. मग आता वास्तवात नसेल आणि प्रतीतीला येत असेल तर समजावं की ते काय असतं? काल्पनिक आहे, सरळ सरळ आहे. ज्या वेळेला वस्तू वास्तवात नाही त्या ठिकाणी आणि आपल्याला दिसते, आपल्या अनुभवाला येते, तर तो अनुभव भ्रमात्मक आहे. आणि बस ते नाही हे मान्य करायचंय, एवढंच तर आहे.
त्याच्यामुळं तसं पाहिलं तर सोपं आहे, पण तसं पाहिलं तर किती काही कठीण आहे महाराज. डोंगर इकडून तिकडे टाकणं सोपं आहे, मान्यता बदलणं सोपं नाही. अख्खा डोंगर फोडायचा, घमेल्यात ते भरायचं आणि डोक्यावर नेऊन तिकडं टाकायचं, हे सोपं आहे. पण मान्यता बदलणं काय नाही, सोपं नाही. या मान्यतेच्या दृढतेमुळं परमार्थ खूप अवघड झालाय. मग योग करा, निष्काम कर्म करा, वास्तविक काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही. परमात्मा प्राप्तीचा आणि या साधनाचा काय संबंध आहे तसा? इकडं टंगडे लावून तिकडं मान करा, इकडे हे करा, तिकडे काय आत्मा ब्रह्मरूप आहे, हे तर साध्य आहे. आणि त्याच्यात टंगडे इकडे तिकडे करायचं काय संबंध आहे? पण हे मान्यता बदलणं इतकं अवघड झालेलं आहे, इतकं अवघड झालेलं आहे. त्याच्यापेक्षा हे सोपं वाटतं. परमात्मा प्राप्त करून घेणाऱ्या साधकाकरता साधना करत असताना साधनेतलं वर्म चुकलं तर नाही उपयोग होत, असं सांगतात. परंपरेनं सांगितलं जातं. रामायणामध्ये आहे की नाही नाही माहिती, कारण खूप रामायण आहेत. सगळाच विषय एका रामायणात नाहीये. कोणता भाग कोणत्या रामायणात आहे, कोणता भाग कोणत्या रामायणात आहे, कोणता भाग कोणत्या रामायणात आहे. तर त्या कुंभकर्णाला असं वर मिळालेलं होतं की शत्रूची पाठ पाहिल्याशिवाय तो पाडणार नाही. आणि कुंभकर्णाचं आणि रामाचं युद्ध सुरू झालं. रामाच्या सैन्याची फारच घबराट इंद्रजिताकडूनही नाही झाली आणि रावणाकडूनही नाही झाली. ती झाली कोणाकडून? कुंभकर्णाकडून. महाराज तो सरळ चालला तरी 200-500 वानर त्याच्या पायाखाली चिरडायचे. असं केलं की त्याच्या मुठीत 5-50 वानर बसायचे. भला आवाडवे विचित्रचे विचित्र जनावर होत ते. त्याला पाहिलं की वानर, सामान्य वानर जर घाबरून अशा प्रकारचे पळायला लागले. शेवट रामाला पुढे जावं लागलं. योगबाणी साक्षात ईश्वर अतुलनीय बल संपन्न असणारे प्रभू रामचंद्र, धर्माची शक्ती बरोबर हजारो बाण सोडला, तो काही पडायला तयार नाही. विभीषणाला वर्म माहिती होतं महाराज. विभीषण जर रामाला मिळाला नसता तरी ही मंडळी जिंकताच आली नसती रामाकडून. रावणाचं इथं झालं. भगवंतानी त्याचं मस्तक कापायचं. एक मस्तक तोडलं का दुसरं तिथून तयार व्हायचं. आता काय करणार? मस्तक कापल्यावर जर मस्तक तयार होत आहे दुसरं आणि पुन्हा तो युद्धाला तयार होतोय, आता त्याला कसं काय पाडणार, कसं मारणार? त्याचंही वर्म होतं. त्याच्या भेंबीमध्ये काय होते? अमृताची कोपी होती. ती विभीषणाने सांगितल्यावरच तो पडला. तसं याचंही वर्म विभीषणाला माहिती होतं. मग त्यांनी सांगितलं की त्याला वर मिळालेला आहे आणि शत्रूची पाठ पाहिल्याशिवाय तो काही पडणार नाही. रामाला त्याला पाठ दाखवावा लागेल. आणि सगळ्यांना माहिती होतं की राम काही पाठ दाखवणार नाही. क्षत्रिय मरणाला आनंदाने स्वीकारतात, पाठ दाखवण्याला नाही स्वीकारत. क्षत्रिय रणी पळून जाणे हे कोणच आहे लाजिरवाणे, असं सांगतात की पूर्वी क्षत्रियाच्या स्त्रिया युद्धाला निघाल्यानंतरही ओवाळत असत आणि युद्धाहून आल्यानंतरही ओवाळत असत. पण युद्धाहून आल्यानंतर ओवाळत असताना दोन्ही असायची त्यांच्याजवळ. महाराज काठी असायची आणि आरती असायची. काठी सुद्धा असायची. काठी कशाला? त्या अगोदर बघायच्या तर वार त्याच्या छातीवर आहेत की पाठीवर आहेत. आणि पाठीवर जर वार दिसला तर काठीनं बडवायचे, घरातून हाकलून द्यायचे, घरात नव्हते घेत.
नवऱ्याला क्षत्रिय आहे तो, पाठीवर वार खाऊन पळून आलेला आहे असं त्याचा अर्थ आहे. मेले तर आनंदाने काय जात असत, सती जात असत. एक धारणा, ज्या त्या काळातली धारणा आहे. आपण आपल्या धारणेवरून बाकीच्याचा विचार करण्याची काही आवश्यकता नाहीये. आणि ते राम काही पाठ दाखवणार नाहीत. कसं करायचं मग शेवट हनुमंत नाही, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. कारण बुद्धिमताम वरिष्ठम, शक्ती आणि युक्ती दोन्हीचा संगम हनुमंत यांच्या ठिकाणी झालेला. जिथं शक्तीची गरज आहे तिथं शक्ती, आणि जिथं शक्तीची आवश्यकता नाही तिथं युक्ती. इथं रावणासमोर शक्ती चालणार नाही. मग काय केलं, काही नाही, शेपटीला सांगितलं बाई आता तुझं काम आहे. कुंभकर्णाच्या युद्धामध्ये प्रभू असे रंगून गेलेले आहेत, भान नाही कशाचं. आणि एवढ्याच शेपटीनं असं ह्या बाजूला असं काय केलं, गुदगुले केले. गुदगुले इकडे युद्ध चालून इकडे गुदगुले केले. बरेच वेळ झालं पाहिलं काय आहे माग म्हणून, माग काय आहे म्हणून पाहिल्याबरोबर पाठ त्याला दिसली, पडला तो. वर्म होत, हे काय होतं, वर्म होतं. जोपर्यंत पाठ दिसत नव्हती तोपर्यंत तो पडूच शकत नव्हता. हे वर्म होतं, परमार्थात हे वर्म आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये ते सांगितलेलं आहे. बघा आता किती जणाला ते घेता येतं, ते आपण प्रयत्न करू घेण्याचा. कारण वर्म जर नाही स्वीकारलं तर मग साध्य नाही प्राप्त होत. साधन करता येईल, साध्य नाही. प्रभूंना पहिल्यांदा सांगितलंय वाटतं की त्याला पाठ हे म्हणजे हे क्षत्रिय पाठ दाखवू शकत नाही, म्हणजे तो पडणार नाही. नाही पडला तर नाही पडला, मी युद्ध करत करत पडेन, पाठ नाही दाखवणार, क्षत्रिय आहे मी. मग आता काही क्षत्रिय म्हणून युद्ध चालू आहे का जिंकण्याकरता युद्ध चालू आहे, बाकीच्यानी विचार केला. तसं परमार्थाच्या फलाकरता परमार्थ करायचा आहे की नुसतंच करायचं आहे. फलाकरता करायचं असेल तर या वर्माचा स्वीकार करावा लागेल. काय वर्म आहे, तुकोबारायन पहा काय म्हणतात ते, साहोनिया टोले उरवावे सार, मग अंगीकार खऱ्या मोले. टोले साहोनिया उरवावे हे सार, आणि मग खऱ्या मोले अंगीकार. यामध्ये श्लेष आहे, म्हणजे दोन्ही अर्थ निघतात. दृष्टांतही त्याच्यातच आहे आणि सिद्धांतही त्याच्यामध्येच आहे. दृष्टांत हिऱ्याचा, हिरा ही मौल्यवान अशा प्रकारची वस्तू आहे. आणि मग मौल्यवान जी वस्तू असते त्याची नक्कल होतेच, प्रश्नच येत नाही. सगळ्या नोटाच्या सुद्धा आता काय येऊ लागलेल्या आहेत, नकल आहे, नकली नोटा येऊ. कितीतरी भारतामध्ये चलन असं आहे की ते नकली चलन आहे, काहीच लक्षात येत नाही. आणि आपल्यासारख्याच्या तर येतच नाही, बँकेवाल्याच्या नाही येत आपल्यासारखे. काय प्रत्येक नोट कुठं असं नसं, मग पाहता आपलं तेवढ्या पुरतं म्हणत असं असं. मग समजा बँकेमध्ये ते मशीनवरती लक्षात येतं, मशीन बंद पडून जातं, ती नोट आली का मग ते बाहेर काढतात, व हे नकली नोट आहे. मग आता काही हजारो रुपयाची नोट नकली म्हणून काही फेकून देता येईल का, जाळता येईल का? बँकेवाल्याचं ठीक आहे. मग माणसं काय करतात, अशा कितीतरी नोटा फिरतायत सध्या. नकली नोटा भारतीय चलनामध्ये कितीतरी काय होतात, फिरतात. पकडल्या गेल्या, त्या गेल्या, ते शासनाने पकडल्या तर तेवढ्या शासनाचं ठीक आहे बा. सर्वसामान्य मनुष्य एवढा अशा त्याने माल दिलेला असतो, कष्ट केलेला असतो, आणि त्याला नकली म्हणून फेकून देऊन तो काय करेल? मग काय करतो, फसवतो का लोकांना? फसवायचं काय, तर मागून आली पुढे चालली. मौल्यवान वस्तूची नक्कल होते, जी वस्तू श्रेष्ठ आहे तिची नक्कल होतेच, प्रश्नच नाही.
हिऱ्याचे काय होतात मग? नकली हिरे असले म्हणून बाजारात येतात. मग आता तो असली आहे की नकली आहे? असली असेल तर त्याला मोल द्यायला काही अडचण नाहीये. बरं, त्याचं मोल म्हणजे पैशावर नसतं, रुपयावर असतं. रुपयाचा हा आकडा दशकात नसतो, शतकातही नाही, हजारातही नाही, लाखातही नाही, पर कोटीपर्यंत असतो. काही कोटीच्या हिशोबाने काही करोडो रुपये किंमत एका काय असते? हिऱ्याची असते. मग एवढी किंमत द्यायची तर घेणारी माणसं इतक्या सहजासहजी कसं काय स्वीकारतील? सगळ्या त्याच्या ज्या चाचण्या आहेत, हा खरा आहे याच्या करूनच पाहतात. त्याची सगळ्यात महत्वाची चाचणी, त्याला ऐरणीवर ठेवायचं, त्याला ऐरणीवर ठेवायचं आणि वरून पेपरने हाणायचं. ऐरणीवर ठेवायचं आणि पेपरने नाही महाराज, घाणाने. ते आपल्याला नाही हाणता येत घाण, त्याला ते नेहमी काम करणारे तेच पाहिजे. ते बाया असो ती माणसं असो, किंवा असा नाही हाणता येत. त्याला असं दोन्ही हाताने फिरवून हाणावं लागतं. धन दिसी त्याला खालचं लोखंडाचं सर 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 सरकत राहत, एवढा आवाज आहे. असं वरून घणाने मारलं. खाली ऐरण आहे, मध्ये हिरा आहे आणि वरून घनाचा टोला आहे. असा टोला बसल्यानंतरही जर हिरा फुटत नसेल, हिरा ठेविता ऐरणी घणी मारिता वाचे, तोची खरा मोल पावे. आणि मग जर नकली असेल तर चुरा होय. नकली असेल तर त्याचा काय होतो? चुरा होतो. म्हणले याचं काय आहे? केर. हिरा ईशा गारा दिसती दुरोण. तो का म्हणे घन न भेटे. तो जोपर्यंत घन भेटत नाही तोपर्यंत त्या गारा हिऱ्यासारख्या दिसतात. म्हणून साधूच्या जीवनामध्ये, साधू करता दृष्टांत दिलेला आहे, साधूच्या जीवनामध्ये जर आघात नाही आले तर महाराज साधू खरा आहे की नकली आहे हे सिद्ध होत नाही. जोपर्यंत आघात येत नाही तोपर्यंत. आघात येणं हे साधूचं भूषण आहे, दूषण नाही. तो का म्हणे, तोची संत सोशी जगाचे आघात. महाराज मंबाजी बुवापासून तुकाराम महाराज जास्त प्रकाशात आले. पैठण पासून ज्ञानोबारांची कीर्ती दिगंतात पसरली गेली. काय पहिले नव्हते काय ज्ञानोबारे? पहिले होतेच की. पण पैठणलाच लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि त्या त्रासातून ते सही सलामत अशा प्रकारचे बाहेर पडले. आघात हे येतच असतात. त्या आघातामध्ये जर डगमगला नाही तरच मग तो साधू. आघाताने डगमगत असेल तर मग साधू कसला? साधूवर कस काय आघात येतात? साधूवर आघात यायला पाहिजे तरच त्याचं साधुत्व काय होतं? सिद्ध अशा प्रकारचं. याच भावनेतून नामदेवरांनी म्हटलेलं आहे ना, जरी हे बांधस महाराजांनी म्हटलेलं आहे, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. मग हा म्हणण्यातला भाव तसं प्रत्यक्ष घडल्याशिवाय कसं काय करणार? हा नुसतंच कीर्तनात म्हणतो की खराच त्याच्या ठिकाणी तशा प्रकारचा भाव आहे, हे प्रत्यक्ष प्रयोगात आल्याशिवाय कसं काय करणार आहे? म्हणून तुकोबाराय म्हणतात की साहुनिया टोले उरवावे. टोले सहन करून, आघात सहन करून स्वतःला आहे त्या स्थितीमध्ये तशाच प्रकारचं जतन करणं हे आहे सार.
आघाताने रडत बसणं सार नाही. आघाताला घाबरून बाजूला जाणं सार नाहीये. आपुली कसोटी शुद्ध राखे, हा आगीने भूषण अधिक फुटा. सोनं आहे, सोनं आहे, नकली सोनं आहे की असली सोनं आहे हे जाणून घेण्याकडे अग्नीमध्ये टाकलं जातं. तर त्या अग्नीची पुन्हा पुन्हा पुठं दिली जातात, पुन्हा पुन्हा पातळ केलं जातं त्याला. अग्नीमध्ये असं खळखळ सरस रस 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 उकळी येत असते त्याच्या पाण्याची. पण मग त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यातली जी घाण आहे ती जळून जाते आणि जे राहतं ते काय राहतं, शुद्ध. आणि मग त्याला मोल असतं, त्याला किंमत असते, त्याला अशा प्रकारचं महत्व येतं. तसंच साधून सुद्धा साहूने आटोले ओरवावे. टोले साहून स्वतःला ओरवलं पाहिजे हे सारे. आणि असं झालं तरच खऱ्या मोले अंगीकार. देवही हा खरा अशा प्रकारचा भक्त आहे म्हणून त्याचा काय करतो, अंगीकार करतो. इतकं असं थोडंच आहे की कीर्तन केलं की लगेच अंगीकार करतो. तो असं एवढं सहजासहजी कसं काय कोणाचा अंगीकार करेल. परीक्षा घेतल्याशिवाय तो तरी कसा कोणाचा अंगीकार करेल. परीक्षा घेऊनच त्याचा काय करतो, आणि परीक्षा घेऊनच करावं महाराज. आणि प्यो छान के करू करू पहचान के. तर मग अंगीकार खऱ्या मोले. त्यामुळं या सांगण्याचा भाव असा आहे की टोल्याला घाबरायचं काम नाही. कस काय तुकाराम महाराज घाबरायचं काम नाही, भाकरच नाही मिळाली दिवसभर. हा बी टोलाच आहे ना. अपमान करायला लागले लोक, हे सगळे काय आहेत, टोलेच आहे, आघात अशा प्रकारचे आहेत. आणि तुम्ही म्हणता घाबरायचं नाही. कसं काय घाबरायचं नाही, तर ते असं घाबरायचं नाही. मनाचं समाधान कसं करायचं अशा वेळेला. माणसं तर कीर्तनाला जाताना जर ठेस लागली किंवा काटा मोडला, जाऊ दे म्हणजे काही कीर्तन धार्जिन नाही आपल्याला. जर वृक्षाचे पान हले द्याची सत्ता, वृक्षाचं पान सुद्धा याच्या सत्तेनं हलतंय, तर मग ठेस नाही लागू नये हे काय याला कळत नाही का. कुठं चाललोय आपण, कोणाच्या, आपल्या कीर्तनाला चाललो का, याच्या कीर्तनाला चाललो. मग ह्यानं आपलं संरक्षण करायला नको का. साधू तर सांगतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत, पण आम्हाला ठेस लागती. आणि तेव्हा मनात पिक्चरचे गाणी म्हणत असतो, चालला कीर्तनाला. समाधान कसं करायचं, असे आघात ज्या वेळेला आपल्यावर येतात त्यावेळेला त्या आघातातून स्वतःला कसं सोडवायचं, त्याचं वर्म तुकोबाऱ्यांनी सांगितलेलं आहे. भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर. हे कलेवर कोणाच्या ताब्यात देऊन टाकायचंय, भोगाच्या प्रारब्धाच्या. सांभाळ्याला जसं असेल तसं सांभाळ, आमची अडचण नाही. नाहीतरी शेवट सांभाळतो कोण, भोगच सांभाळतात. त्याच्या ताब्यात दिलं तरी तोच सांभाळतो, आणि त्याच्या ताब्यात नाही दिलं तरी तोच आपल्याही ताब्यात ठेवलं तरी काय. भोग आपल्याला विचारतात का, भाऊ आता तुझ्या ताब्यात जे शरीर आहे त्याचा असा असा भोग आलेला आहे, देऊ का. नको म्हणलं का मग ते आपलं बाजूला होऊन जातं. शेवट भोग तर भोगायलाच लावतो ना. प्रारब्ध जशा प्रकारचा त्याचा थर येईल तो तर शरीरावर आदळतोच. मग काय फरक आहे त्याच्या सांभाळे दिलं आणि आपल्या सांभाळे असलं तर. कुरकुर फरक कुठं आहे, कुरकुर. जर आपल्या ताब्यात असेल तर माणसं मग त्या परिस्थितीविषयी सारखी काय करत असतात, कुरकुर करत असतात, नाराज असतात. काय कहता,
हे असंच झालं, तसंच झालं, देवाने असंच केलं, देवाने तसंच केलं, देवाच्या नावानी, दुसऱ्याच्या नावानी, कोणाच्या नावानी, कोणाच्या नावानी कुरकुर चालू राहते. आणि भोगाच्या सांभाळी दिलं की मग काय संबंध येतात, त्यो जाणे ते शरीर जाणे, आपल्याला काय घेणे. काय करायचं असेल ते करेल. असं वर्तमान शरीर हे भोगाच्या अधीन द्यावं. 2 मार्ग तुकोबारांनी गाथ्यामध्ये सांगितलेले आहेत साधकाकरता, शरीराकरता. काय साधना करण्यात सगळ्यात मोठा प्रतिबंध मला शरीराचा, संसाराचा असतोच. आपला आयुष्यातला वेळ संसाराकरता, शरीराकरता पुष्कळ द्यावाच लागतो. आणि मग त्याच्यातून उरलेल्या वेळामध्ये काय करतो आपण? परमार्थ करतो. एवढ्या वेळाने परमार्थ थोडाच पूर्ण होतो, त्याला तर खूप वेळ द्यावा लागतो. तेच तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी. आणि मग हे 2 गोष्टी कशा काय होणार? शरीराचं संगोपन, शरीराबरोबर शरीर संबंधी अर्थात संसाराचं संगोपन आणि परमार्थ प्राप्तीचं साधन, 2 गोष्टी नाही होऊ शकत. याच उद्देशातून म्हटलेलं आहे परमार्थ संसार, परमार्थ काय असंच आहे ना प्रमाण. हे दोन्ही कसं शक्य आहे? प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी. मग दोघांच्या नादाला लागतात ना, त्याचं एक बी धड होत नाही. हे बी धड होत नाही आणि ते बी धड होत नाही, ते दोन्हीकडे फाटकं राहत. म्हटलं मग संसारच करतो, मग ठीक आहे, संसारच केला तर संसार धड होईल. कायचं होतो, त्याला पुन्हा प्रारब्धाचं सहकार्य लागतं. संसारातली फलं मिळण्याकरता केवळ प्रयत्न तर नाही पुरा पडत ना, पुन्हा कशाची आवश्यकता आहे? प्रारब्धाची. पण ते काय प्रारब्ध तयार करेल तो पुढच्या करता. समजा हा नाही धड झाला तर पुढचा चांगला संसार व्हावा म्हणून काय करेल तो? प्रारब्ध तयार करेल. मग ठेवा पुन्हा जन्मण्याची आणि पुन्हा मरण्याची तयारी आणि करा नुसतं संसार, काय अडचण नाही. नाही मुक्ती मिळाली पाहिजे. संसार करून तुझ्या बापाला मिळेल का? संसार धरकडण्यात आयुष्य घातल्यावर तुला कसं काय मुक्ती मिळणार आहे? आणि संसार करून जर मुक्ती मिळत असेल तर मग परमार्थाच्या साधनाचीच काय गरज होती? काय याला शास्त्र संत हे ग्रंथ निघाले असते? काय आवश्यकता आहे? स्वाभाविक आहे ना तो संसार. पशु पक्षी संसारच करतात ना. आणि मग परमार्थ नुसतं केल्यावर हे संसाराचं कसं काय व्हायचं? ही सगळ्यात मोठी अडचण असते. परमार्थच आपण पूर्ण वेळ परमार्थाला जर द्यायचा ठरवला, आता इतके दलिंदर आहे आपण की देवाने सगळी सोय करू नये, आपण सगळा वेळ परमार्थात देत नाही, तो भाग वेगळा. पण ज्याला द्यायचा आहे त्याने या संसाराचं काय करायचं मग? तर त्याच्याकरता 2 मार्ग तुकोबारांनी ठेवलेले आहे. एक तर या संसाराची ही जबाबदारी देवावर टाका, कारण हा संसार काय आपण निर्माण केलेला नाही. हा संसार कोणी निर्माण केलाय? देवाने निर्माण केला. अहो पण आईवडिलाची तर काळजी हो ना. मग आईवडिलाला आपण थोडी निर्माण केलेलं आहे. आईवडिलाला त्यानंच निर्माण केलेलं आहे, पोरं बाळ त्यांनीच निर्माण केलेले आहेत. माझी म्हणत असेल तर मग तुझ्यावर जबाबदारी आहे. शरीरासह सगळ्याच्या सगळं ओझ दे त्याच्या डोक्यावर टाकून, धंदा काय आहे त्याला? तो काय म्हणे, घालू तयावरी भार. तो काय म्हणे, तया भार घातलिया उपेक्षिना दया सिंधू माझा. अहो आपण घालू भार, पण त्याने घातलं पाहिजे ना. लोक संसारातला देवावर नाही टाकीत म्हणा भार, कारण देवाविषयीचा मुळात विश्वासच नसतो. पण आपला भार दुसऱ्यावर टाकायचा प्रयत्न करतात ना.
आईबापावर टाकतील, भावावर टाकतील, मामावर टाकतील, काकावर टाकतील, कोणावर तरी टाकतातच बार. मग तो घेते, तू आता काय संबंध आहे तो म्हणतो तुझा? तुझं लग्न झालं, तुला वाटून दिलं, तू वेगळा झालेला आहेस, तू आणि तुझं काम एक भीक माग, नाही तर काही कर. आता माझा काय संबंध आहे? आता तुझं काय मी बाहेर कुठून घेणार आहे? हे उगा म्हातारे गुतते ते शांबडात मासे गुतल्यासारखे, त्याचा काही संबंध नाही. मोठे झाले, त्यांचे लग्न झाले, संपलं काम तुझं. तू आणि तुझा संसार, काही संबंध नाही माझा. माझं कर्तव्य संपलेलं आहे, मोकळं व्हायला पाहिजे त्यांच्यातून. बस ते पुन्हा त्याची पोरगी सांभाळीत, पोरीची पोरगी सांभाळीत, तिचं लग्न पाहिलं, अभावाट पण आहे त्यांचा. एक लक्षात घ्या, तुम्ही जोपर्यंत करत राहाल सगळे तुमच्यावर ओझं टाकतील. बरंच करणारलाच लोक सांगते, नाही करणारला कोण नाही सांगत. माणसं लगेच अंग काढून घेतात. नाही आता हे इतके दिवस केलं आम्ही, आता तुझी तू पाहून घे. तसं देवाने अंग काढून घेतलं, मग काय करायचं? देवाने घेतला पाहिजे ना बार. तुकोबाराय म्हणतात घेतो तो, कारण तो दयेचा सागर आहे. बघतो पहिल्यांदा काही दिवस नाही घेतल्यासारखा करतो, पण जर आपण फारच निश्चय केला, जाऊ दे ते देव जाणं ते जाणू म्हटलं, तर मग तो दयाचा सागर आहे. खरंच जर त्रास व्हायला लागला तर मग त्याला तो काय होत नाही, सहन अशा प्रकारचा होत नाही. म्हणून उपेक्षिना दया सिंधू माझा, माझा दया सिंधू उपेक्षणा. बरं तुकाराम महाराजांना स्वतःचा अनुभव होता. हे जे सांगितलेलं हे नंतर सांगितलं. अगोदर तुकोबारायांनी स्वतःचा भार देवावर टाकला. जिजाबाई म्हणते खाओ, पोरी लग्नाला आलेली आहेत, तुम्ही खुशाल टाळ घेऊन विठ्ठल विठ्ठल करीत बसता. या पोरींचे लग्न कोण तुमचा बाप करायला येणार आहे का? आपला काय संबंध आहे पोरीशी? देवाचे आहे, देव करील. पोरी कोणाचे आहे? देवाचे आहे. मग देव करेल ना त्यांची लग्न. आपण काय त्याची काळजी करायची? तुला कोणी सांगितलं काळजी करायची? तो बी नको काळजी करू, तो बी देवाचं भजन कर. काय नाही महाराज, तुकाराम महाराज बाहेर गेले. बाहेरगावची पोरं शाळेत आलेली होती, खेळत होती. त्याच्यातले 2 पोरं निवडले, आणले घरामध्ये, लावले त्यांचे डोक्याला मंडोळ्या, पोरे उभा केलं, दिलं लग्न लावून. त्यांच्या घरी कळालं की मग तुकाराम महाराजांनी आपल्या मुली आपल्या पोराबरोबर दिलं. मग थाटामाटाने त्यांनी काय केले, त्यांचा अंगीकार केला. एकाच दिवसात सगळं सगळं हळदन पिळदन काही 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 लफडच नाही काही माग. तुकाराम महाराजांना पाय बरा, त्याला करायचं असल्यावर किती सहज होतं. उगाचच काळजी करीत बसतीस तू. तुकोबारायांनी स्वतः भार देवावर टाकलेला होता. त्यामुळे ते साधकाला सांगतात. आता त्याला विश्वास लागतो हे तर खरंच आहे. तेव्हा भोगाचे सांभाळे द्यावे कलेवर. आपण भोगाचे सांभाळे नाही देत महाराज, कलेवराचा भार आपलं. आणि काय आहे की ते आपल्याला सवय लागली म्हणा, भार घ्यायची लय मजा वाटत आहे आपल्याला. आनंदानं भार घेतो आणि मग असा कुथत कुथत चालतो. पिढीलाचे ओझे आपले माता घ्यायचे, तरी कान दाटे ते धनुर्धर. मोकळी गुंते रीती कुंथे. तेव्हा भोगाचे एक तर ईश्वरावर भार टाकावा, नाही तर मग चला भोगाकडे देऊन टाकावं. ते नाहीतर त्या भोगाकरताच हे शरीर आलेलं आहे. शरीर जाणं भोग जाणे आपला काय संबंध. आणि भोगाने जर विपत्तीत टाकलं तर शरीराला टाकेल ना, आपल्याला थोडी विपत्तीत टाकणार आहे. कोणाला टाकेल विपत्तीमध्ये? शरीराला. आपला काय संबंध आहे? आपण द्रष्टा होऊन त्याच्याकडे पाहू. भोगाचे सांभाळे द्यावे कलेवर. आणि मग भोगाचे सांभाळे तर असतच, मग पुन्हा पुन्हा जन्म कसं काय चुकणार आहे? संचिताची थार मोडून या. भोग या ठिकाणी प्रारब्ध, आणि संचिताचा ठिकाणा नष्ट करून भोगाचे सांभाळे कलेवर द्यावे.
म्हणजे याचा अर्थ काय? किती 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 सांगितलंय महाराज सहज शब्दामध्ये. संचित नाही शिल्लक ठेवायचं, क्रियमान करायचं नाही, बनू द्यायचं नाही, संचिताला शिल्लक ठेवायचं नाही आणि प्रारब्धाच्या ताब्यात शरीर देऊन टाकायचं. म्हणजे प्रारब्ध पुन्हा आपल्याकडे पाहणार नाही. तुझं तुला दिलंय ना, आता अजिबात आमच्याकडे लक्ष द्यायचं, चल उठ बाजूला. संचिताची थार कशी मोडायची? संचित म्हणजे काय, भोग म्हणजे काय, हे पाप पुण्यात्मक जे कर्म आहे त्या कर्माचे 3 प्रकार आहेत. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. क्रियमान, प्रारब्ध आणि संचित. तर आपल्याला जे शरीर प्राप्त असतं, या शरीराला भोगण्याकरता जे कर्म काढलेलं आहे किंवा ज्या कर्माचा भोग घेण्याकरता हे शरीर मिळालेलं आहे त्या कर्माला प्रारब्ध कर्म म्हणतात. प्रकर्षेन आरब्ध हा प्रारब्ध. प्रकर्षाने ज्याच्या फलाला आरंभ झालेला आहे त्या कर्माला काय म्हटलं जातं? प्रारब्ध कर्म जातं. प्रारब्ध एका जन्माचंही असू शकतं, 3 जन्माचंही असू शकतं, 10 जन्माचंही असू शकतं. प्रारब्धामध्ये असलेलं कर्म जेवढे, आता समजा एखाद्याला शरीर मिळालं त्याच्याकरता ते प्रारब्ध बाजूला काढलेले आणि प्रारब्धातला 4था हिस्सा भोगला, ते शरीर संपलं, तर राहिलेलं प्रारब्ध भोगण्याकरता पुन्हा दुसरं शरीर घ्यावं लागतं. म्हणून शरीरातल्या आपत्तीला कंटाळून आत्महत्या वगैरे करणं हा अतिमूर्खपणा करणे. कारण कर्म तर भोगावंच लागतं. आणि मग उलट तापलेल्या तव्यावर 4 चपात्या भाजलेल्या चांगल्या, पुन्हा पेटवायचा लय त्रास आहे. कर्म तर भोगावंच लागेल तुला. आज नाही भोगलं, उद्या भोगायचं म्हणलं की उद्यापर्यंतच्या व्याजासह पुन्हा भोगावं लागेल, व्याज वाढेल. म्हणून त्याला पळून जाऊ नये. ध्यान अशा प्रकारचं तोंड द्यावं. काय करतं प्रारब्ध? काय करतं म्हणजे काय करीत नाही, तोंड दाखवायला जागा नाही. तुझा काय संबंध आहे? तुला दुःख देते काय प्रारब्ध? शरीराला दुःख देतं, शरीराचा त्याचा संबंध आहे. तो कशाला शरीर मी म्हणायला लागलास? परत प्रारब्धाच्या दुःखातून सुटण्याचा हाच उपाय आहे. शरीरापासून सरळ सरळ स्वतःला काय करणं? वेगळं करणं. वेगळं आहे तो, फक्त मान्यता अशा प्रकारचे. तेव्हा हल्ली शरीराच्या भोगाकरता जे कर्म असतं त्याला प्रारब्ध. म्हणजे हे प्रारब्ध कुठलं असतं? कुणी केलेलं आहे? हे आपणच दिवे लावलेले असतात, दुसऱ्याचं नाही. एक कृतज्ञता म्हणून जरी हे म्हणत असले वा आमच्या आईवडिलाची पुण्य आहे, काही संबंध नाही. काही संबंध नाही. तुमच्या भोगाला तुमची पुण्य आहे कारणीभूत आहे. आईवडिलाच्या भोगाला आईवडिलाची पुण्य आहे कारणीभूत आहे. त्याने आपल्याकरता खूप केलेलं असतं म्हणून आपण कृतज्ञता राखावी हा भाग वेगळा. अन्यथा ज्याचं कर्म त्याला भोगावं लागतं. असं बापाने केलं आणि पोराला भोगावं लागतं असं नाहीये. पोराचं पोरांना भोगावं लागतं, बापाचं बापाला भोगावं लागतं. काही संबंध नसतो एरवी इतर ठिकाणी आपला त्या बापाचा. आज जो बाप झालेला आहे तो पूर्वजन्मात बापच होता, किंवा आज जी आई आहे ती पूर्वजन्मात आई असते, असा काही संबंध नाहीये. अशा कितीक आया आणि कितीक बाप झालेले. प्रत्येक जन्मात हे संबंध वेगवेगळे असतात. तुकोबाराय वर्णन करतात, पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर. पुत्र असेल, पत्नी असेल, सहोदर म्हणजे भाऊ बहीण असेल, आई असेल, बाप असेल, आणखीन गोत असेल, हे सगळा अशा प्रकारचा हा विभाग म्हणजे मिळती काष्टे लोटता पूर. पूर आल्यानंतर जसे पुरामध्ये ती लाकडं एकत्र येतात वाहून, ते एकत्र येतात, प्रवाह येतोपर्यंत एकत्र जातात. पाहणाऱ्याला वाटतं हे सगळे एकाच ठिकाणचे, काही संबंध नसतो.
एक इकडून आलेलं असतं, एक इकडून आलेलं असतं, एक इकडून त्या हिमालयामध्ये. अजूनही तीच पद्धत आहे, पूर्वी जास्त होती. वाहनं जात नाहीत, कारण ह्याची काय नाही, सोयच नाहीये रस्त्याची. मग तिथं जंगलात लाकडं तोडलेले ते प्रवाहात टाकून देतात. आणि त्या गंगेला हिमालयातले अनेक प्रवाह एकत्र येऊन मिळतात. सगळे प्रयागच प्रयाग आहे महाराज. तिकडे ते बद्रीनारायणला चाललं की किती काही प्रयाग ओलांडावे लागतात. देव प्रयागन, रुद्र प्रयागन, आमका प्रयागन, तमका प्रयागन. प्रयाग म्हणजे संगम. प्रयाग शब्दाचा अर्थ संगम, अनेक संगम. संगम दोन्हीकडून एकत्र आले की संगम होतो. एक लाकूड इकडून येतं, एक लाकूड इकडून येतं, ते एकत्र चालतात. पुन्हा दुसरी एखादी नदी मिळते, त्याच्याबरोबर आलेलं लाकूड तेही त्याला मिळतं. पाहणाऱ्याला वाटतं हे एकत्र झालेले, काही संबंध नसतो. पुढे एखादा दगड खडक वगैरे आला की त्या खडकात काही इकडून जातात आणि काही तिकडून जातात. पुत्र पत्नी सहोदर माय, तेव्हा ज्याचं त्याला भोगावं लागतं. हे प्रारब्ध आहे, संचित आपण केलेलं असतं. मानव देहामध्ये आपण जे करतो ते करेपर्यंत क्रियमान असतं. करून झालं की लगेच ते काय होतं, संचित होऊन जातं. संचित म्हणजे साठलेलं. आणि एका मानव देहामध्ये करोडो जन्म घ्यावे लागतील एवढं आपण संचित कर्म तयार करतो. करोडो जन्माला पुरेल इतकं. तेव्हा संचित होत असलेलं कर्म क्रियमान आणि भोगायचं ते कर्म त्याला प्रारब्ध, असे कर्माचे 3 प्रकार आहेत. केले ते क्रियमान, झाले ते संचितमान, प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते. तिन्ही कर्माची व्याख्या तुकोबारांनी एका याच्यात सांगून दिलेले आहे. तर समजा ठीक आहे, प्रारब्ध कर्मातून सुटण्याकरता हे शरीर त्याच्या ताब्यात, कारण प्रारब्धाचा असा नियम आहे ते भोगूनच संपवावं लागतं. भोगल्याशिवाय प्रारब्धाचा नाश होत नाही. म्हटले मग नाथ महाराजांनी कसं लिहिलंय, काय लिहिलंय नाथ महाराजांनी, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश. प्रारब्धाचा नाश नाही सांगितला, भोगाचा नाश सांगितलाय. प्रारब्धाचा नाश नाही सांगितला, कशाचा नाश सांगितलाय, भोगाचा. प्रारब्ध वेगळा आणि प्रारब्धाचा भोग वेगळा. कर्म अनुकूल प्रतिकूल परिस्थिती त्या शरीरावर आढळतं आणि त्या परिस्थितीनं होणारा आनंद किंवा दुःख याला काय म्हणतात, भोग म्हणतात. मग भगवंताची कृपा अशी होते की प्रतिकूल परिस्थिती जरी आढळली तरी दुःख होत नाही. हा भोग. तुकाराम महाराजाला मंबाजी बुवांनी मारलं की नाही, उपरणेने हाणलं का, काटाड्याने मारलं. पण मारत असताना काही विष्णू सहस्रनाम म्हणत नव्हता तो. शिव्या गाळी नीत नाही, तुकोबाराय वर्णन करतात. एक शिवीची पुन्हा पुनरुक्ती नाही होऊ दिली त्याने. प्रत्येक वेळेला सेलकी अशा प्रकारची शिवी काढत. हे प्रारब्धाने हे त्यांच्यावर आणून आदळलं. आता वास्तविक तशा प्रकारचं दुसऱ्याला झालं असतं तर माणसाने तोंड नसतं दाखवलं जगाला. किती काही त्याला काय झालं असतं, दुःख झालं असतं. तुकाराम महाराज बरे झाले देवा, वा रे वा. तुकाराम महाराज खुश होते, आनंदी होते. याचं नाव आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरे कृपे त्याचा. असं नाहीये की त्यांच्यावर प्रतिकूल परिस्थितीच येत नाही. आपल्याला तसं वाटतं की आपण हरिपाठ म्हणला का देवाने आपलं बोरचं पाणी वाढवावं, हे आपला मूर्खपणा आहे. त्या शब्दाचा तो तसा अर्थ नाहीये. भोग म्हणजे सुखात्मक वा दुःखात्मक. त्यामध्ये सुखात्मक भोगाचा नाश व्हायचा काही प्रश्नच नाही. तिथं भोग शब्दाचा अर्थ दुःख. तर परिस्थिती आदळणं वेगळं आणि त्याचं दुःख मानणं वेगळं. सुख दुःख मानण्यावर आहे, परिस्थितीवर नाही. परिस्थितीवर सुख दुःख अवलंबून नाहीत, ती वृत्तीवर अवलंबून आहे. आणि परमात्मा एखाद्याचा अंगीकार केला, एखाद्यावर कृपा केली, त्याची वृत्तीच अशी बनवतो की कशीही परिस्थिती आली तरी ती दुःखी होतच नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय नाही संपतात. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपि.
कर्म भोगल्याशिवाय संपत नाही, म्हणून प्रारब्ध भोगावंच लागतं. प्रारब्ध चुकवण्याकरता महाराज खरे पारमार्थिक संत महात्मेही काय करत नाहीत, प्रयत्न नाही करत. असा एक प्रसंग आहे. भगवान दररोज सकाळी आरती वगैरे झाली का कुठंतरी जायचे. एक दोन दिवस आईसाहेबांनी काही लक्ष दिलं नाही, पण रोजच भगवान जातात. म्हणून मग विचारलं आईसाहेबांनी, देवा रोजच कुठं जाता हो तुम्ही? म्हटले मी एका भक्ताकडे जातो. मग रोज काय काम आहे? एखाद्या दिवशी गेले ठीक आहे ना, रोज? अरे म्हटले तो आजारी आहे. म्हणले मी येऊ का? मग तू नको येऊ. म्हटले का? तुला ते पाहावलं जाणार नाही. मी तिथं जातो म्हणजे काही चहा पिण्याकरता, भेळ खाण्याकरता, नाहीतर मिसळ पाव खाण्याकरता नाही जात. तिथं काम करण्याकरता मी जातो, सेवा करतो भक्ताची. म्हणजे काय सेवा करता मला बघू तरी द्या तुम्ही, कशी भक्ताची सेवा करता. ठीक आहे म्हणलं, तुला यायचं. अरे आईसाहेब बरोबर गेलेले आहेत, भगवान तिथे गेलेले आहेत. एक भक्त आहे, अतिसार झालेला आहे त्याला. 10-10 मिनिटाला 10-20 मिनिटाला दस्त होतात. अंथरुणातच सगळी संडास होते. भगवान तिथे गेले की त्यांनी ते सगळे कपडे काढलेले, त्याचे स्नान घातलेलं आहे, दुसरे धुतलेले वाळलेले कपडे खाली टाकलेले आहेत, पुन्हा तिथं झोपवलेले आहेत. आणि ते भरलेले कपडे सगळे स्वतः काय केलेले आहेत, धुतलेले आहेत. आई साहेब हसायला लागले. भगवान म्हणत काय तुला दात काढायला? मला हे समजत नाही की तुमचं चतुराचं शिरोमणी कस काय वर्णन केलंय भक्तांनी. बहुतेक महाराज बायांना त्यांचे नवरे मूर्खच वाटतात. बहुतेक म्हणला, मी सगळे नाही म्हणलो, विनाकारण ताप नको, पण बहुतेक असंच राहत. घरी बसून लय शहाणपण सुस्त त्यांना. आता तुम्ही बाजारात गेले तुम्ही हे कशाला असलं आणलं, ही तर घरी बसून. आणि असं म्हणत नाही असं मला नाही वाटत घरी एखादा असेल. हे कायला आणलं आणि ते नव्हतं का? तू जा ना बाजारात, मग कळत. घरी बसून शहाणपण करायला काय लागत? साहेब म्हणे तुम्हाला एवढं समजत नाही की भक्त आहे तो, त्याला अतिसार झालेला आहे आणि तुम्ही कपडे धुता. त्याच्यापेक्षा त्याचा अतिसार घालवता नाही येत तुम्हाला? काय अवघड आहे? भक्ताचा भवरोग घालवता तुम्ही आणि शरीराचा रोग दूर करा. काय झालं तुम्हाला? हे सगळे कुठाने करावं लागतील, त्याला तर त्रास होतोच आहे. तुम्ही कपडे धुतले म्हणजे त्याला त्रास होत नाही का? त्याचं दुःख संपलेलं आहे का? तुम्हाला त्रास, तुम्ही आम्ही पिढोजने. त्याचा तो रोगच जर घालवला तर त्यालाही त्रास होणार नाही आणि तुम्हालाही अशा प्रकारचं. इतकी साधी युक्ती असताना तुम्हाला समजत नाही. म्हणून मी म्हणलं की तुमचं चतुराचं शिरोमणी कसं काय वर्णन केलेलं आहे. भगवान म्हणतात मन काय म्हणायचं ते, कारण तुला जवळ घेतलं हे आम्ही चुकलोच ना. भगवान सांगतात अगं वेडी, हा भोग त्याच्या प्रारब्धाचा आहे आणि मी जर त्याचा आजार बंद केला तर ते प्रारब्ध तसंच राहील. कारण प्रारब्ध तर भोगल्याशिवाय संपत नाही आणि माझ्या शक्तीमुळं त्याच्या भोगाला काय होईल, अवरोध होईल. तर ते प्रारब्ध पुन्हा याला जन्म घ्यायला लावेल. महाराज ज्ञान झालं तरी प्रारब्ध शिल्लक असेल तर जन्म घ्यावा लागतो. ज्ञानानेही जन्माभाव नाही होत. म्हणजे असं कसं काय? ज्ञानाने तर मुक्ती मिळते, ज्ञानच होत नाही प्रारब्ध आहे तोपर्यंत. ज्ञानच होत नाही, प्रतिबंध मानलेला आहे. ज्ञानाचे जे प्रतिबंध आहेत, वर्तमान प्रतिबंधामध्ये जे घटक सांगितलेले आहे, प्रतिबंध वर्तमानो विषयासक्ती लक्षणा, हे वर्तमान प्रतिबंध आहे. भूत प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. तर भावी प्रतिबंध म्हणजे कर्म शिल्लक राहणं. कर्म जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्या जन्मामध्ये त्याला ज्ञान होत नाही. सगळी सामुग्री सिद्ध असतानाही भरताला 3 जन्म घ्यावे लागले. वामदेवालाही जन्म घ्यावा लागला. मग दुसऱ्या जन्मामध्ये गर्भातच काय झालं,
ज्ञान अशा प्रकारचं झालेलं आहे. तेव्हा प्रारब्ध म्हणून मी त्याचं प्रारब्ध संपण्याची वाट पाहतोय, त्याच्याकरता मदत म्हणून हे करतोय. तेव्हा प्रारब्ध तर भोगूनच संपवावं लागतं. ते भोगल्याशिवाय संपत नाही. योगी असो, ज्ञानी असो, भक्त असो. मग असं कसं काय म्हटलेलं आहे की संचित क्रियमाण, काय प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, हे असं कसं म्हटलेलं आहे? ते म्हणण्याची दृष्टी वेगळी. अवघा देवची झाला पाही. तर तो अंगाने देव झालेला आहे, मी देव आहे या अनुभवामध्ये तो असतो आणि प्रारब्ध शरीर भोगत असतं. त्या शरीराला मी मानत नाही म्हणून भक्ताला प्रारब्ध नाही, या दृष्टीनं ते वर्णन आहे. प्रारब्ध भोगावंच लागतं सगळ्याला. अरे स्वामी महाराजासारख्यांना सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं. केवढा त्रास झाला स्वामींना शेवट. स्वामी इतकी तपश्चर्या वर्तमान काळात तर कोणी करत नाही. केवढी साधना. स्वामींचं जर चरित्र पाहिलं तर लक्षात येतं किती साधना केली महाराज. अनेक जीवनामध्ये अनेक वेळेला 15-15 दिवस, महिना काही न खाता नुसते चिंतनात घालवले. आपण तर नाही स्वामींना पाहिलं, पण पूजनीय भाऊ सांगायचे रामलिंगला काही दिवस राहिले स्वामी. तर तिथं एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता विना घेतला त्यांनी आणि ते रामलिंगासमोर बसले. सकाळी दुसऱ्या दिवशी 7 वाजताच उठले. म्हणजे उठले सुद्धा नाही, लगविलं कशालाच नाही, सारखं भजन चालू. भाऊ म्हणायचे आम्ही आपलं जायचो, कधी मध्ये बसायचो, कधी पुन्हा इकडे तिकडे यायचो. भगवान भाऊही त्यांच्या बरोबर बसले होते. काय साधना आहे. रामचंद्रावर राहून साधना केली. नांदगावच्या जंगलामध्ये जाऊन तर त्यांनी निश्चयच केला. लक्ष्मणबाई गतपुरकर होते त्यांच्याबरोबर. स्वामी अजून एक जण होतं. साक्षात्कार झाल्याशिवाय अन्न सेवन करायचं नाही, नाहीतर असं शरीर सोडून द्यायचं. 5-7 दिवस झाल्यानंतर कोणीतरी त्या गुरत चारणाऱ्याने पाहिलं की 3 जण इथं बसलेले आहेत आणि हलत नाहीत आणि ते काही खातही नाहीत. मग गावकरी गेले पाहायला. मग काहींनी ओळखलं त्यांना, हे तर स्वामी आहेत. तसं तर आपले ऐकणार नाही. मग त्यांनी तिथल्या मामलेदाराला सांगितलं. तोही भाविक होता, पण मग त्यांनी आव आणला, हे चोर आहे तुम्ही, बदमाश आहे, चलो इथं जंगलात काय करता. आणि म्हणून त्यांना ते गावात आणलं आणि त्यांना पुन्हा खाऊ घातलं. अशी कितीतरी साधना केलेल्या आहे. आम्ही गप्पा आणतो महाराज, साधना काय. एवढं साधना केलेलं, पण शेवट त्यांना काय झाला, अर्धांगवायू झाला. बरेच दिवस याच्यावर पडावं लागलं. तर प्रारब्ध भोगावं लागलं. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपतच नाही. अनेकाच्या जीवनामधली अशी उदाहरण आहे. संचित आहे. अज्ञानी माणसाला संचितही भोगावं लागतं, पण संचित नष्ट होतं. संचित कसं नष्ट होतं? एक तर ज्ञानाने नष्ट होतं. येतय धांशी समित धोगणीर भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. तथा ज्ञानाने नष्ट होतं. अजून कशाने नष्ट होतं त्याचं चिंतन करूया. आजची वेळ संपलेली. कुंडली कवरदा हरे श्री ज्ञानदेव. आज संध्याकाळी 5 ते 7 सावता मंदिरामध्ये सेवा आहे. सावता